अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणा कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. द्रोणाचार्यांचा मुलगा शापित अश्वत्थामा, दानशूर बळीराजा, महर्षी वेदव्यास आणि रामभक्त हनुमान, रावण बंधू विभीषण या सगळ्यांचा परिचय किंवा या चिरंजीवांचा परिचय आपण यापूर्वीच्या प्रवचनांमधून करून घेतलेला आहे. आज आपण जे बघणार आहोत ते कुरुवंशाचे, कुरुकुळाचे कुलगुरू जे आहेत चिरंजीव कृपाचार्य, त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. कठोर तपश्चर्या आणि धर्माचरण हे सर्व बघून भगवान विष्णूंनी त्यांना अमरत्वाचं वरदान दिलं. आता या चिरंजीवांच्या बाबतीत, सप्त चिरंजीवांच्या बाबतीत विचार करता आपल्याला एक गोष्ट लक्षात येते. द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा चिरंजीव आहे, पण तो पूजनीय किंवा वंदनीय नाही. कृष्णाने त्याला शाप दिलेला आहे. त्याच्या अमानुष्य अशा कृत्यामुळे तो वंदनीय पूजनीय 100% नाही, निश्चित आहे. म्हणजे हे दानशूर बळीराजाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर तो पूजनीय आहे, पण त्याला फक्त एकदाच पूजेचा मान दिलेला आहे, सातत्याने पूजनीय नाही. दिवाळीच्या वेळेला आपण बलिप्रतिपदेच्या वेळेला त्याची पूजा करतो, हा एकदा त्याला मान नक्की मिळालेला आहे. वेद व्यास जे त्रिकाळ वंदनीय आहेत, पूजनीय आहेत, ते त्यांच्यावर म्हणजे जे त्यांनी जे निर्माण केलेलं चिरंतन असं जे वाङ्मय, त्याच्यामुळे आणि त्यांच्या चारित्र्यामुळे, त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे, अशा सगळ्याच दृष्टिकोनातून आपण बघितलं, त्यांनी सर्व जगाला ज्ञानमय करून टाकायचा प्रयत्न केला, ज्ञानदान करण्याचा प्रयत्न केला. असे भगवान वेदव्यास हे त्रिकाळ वंदनीय आहेत, पूजनीय सुद्धा आहेत. आपण त्यांची पूजा व्यास पौर्णिमेच्या दिवशी करतो. धर्मप्रिय असलेला विभीषण हा खरं म्हणजे रामभक्त आहे, आदर्श जीवन जगणारा आहे, पण तरी सुद्धा त्याला कोणी वंदनीय आणि पूजनीय असं म्हणत नाही. हनुमंत वंदनीय आहेत, पूजनीय आहेत, स्मरणीय आहेत, सर्वच त्यांच्या बाबतीमध्ये आहे. कारण हनुमंत त्यांच्या दास्य भक्तीमुळे प्रसिद्ध आहेत. हनुमंत अत्यंत पूर्णपणे समर्पण करणारे, असे श्रीरामाला आपलं समर्पण करणारे, अशा पद्धतीने त्यांचं सगळं आयुष्य गेलेलं आहे. असे हे हनुमंत वंदनीय तर आहेतच, पूजनीयही आहेतच. शक्तिबुद्धीची देवता असल्यामुळे ते देव सुद्धा आहेत आणि ते भक्त सुद्धा आहेत. म्हणजे श्रीरामाचे ते भक्त आहेत, पण स्वतः आम्ही सर्वजण त्या शक्तिबुद्धीची उपासना करायची झाली तर त्या हनुमंताची उपासना करत असतो. म्हणून ते स्मरणीय आहेत, वंदनीय आहेत आणि पूजनीय सुद्धा आहे. अशा तऱ्हेने हे सर्वजण आदर्श जीवन जगणारे आहेत, यात शंकाच नाही. पण आज आपण जे पाहणार आहोत ते कुरुकुलाचे कुलगुरू कृतज्ञतापूर्वक बुद्धीने जीवनमूल्य, त्या कृतज्ञतापूर्वक बुद्धीचं जीवनमूल्य जे त्यांनी आपल्या आचरणामध्ये उतरवलेलं आहे, ते आपल्या आचरणातनं हे जीवनमूल्य सांगणारे असं व्यक्तिमत्व आहे. आचार्य म्हणून विचार केला तर ते वंदनीय आहे, पण तरी ते पूजनीय आहे असं म्हणता येत नाही. अशा तऱ्हेने हे सगळे सप्त चिरंजीव आहेत. आज आपण जे बघणार आहोत ते कुलगुरू कृपाचार्य, त्यांच्याबद्दल आपण विचार बघणार आहोत, त्यांचं चरित्र बघणार आहोत, त्यांनी केलेलं कार्य बघणार आहोत. असं सगळं ते महाभारताशीच निगडीत आहे. भगवान गीतेमध्ये, भगवान म्हणजे भगवान श्रीकृष्ण असं म्हणत नाही, पण गीतेमध्ये त्यांना भगवान म्हणतो. भगवद्गीतेमध्ये ते भगवद्गीतेमध्ये भगवंतानी गीता सांगितलेली आहे. आणि ती गीता सांगताना आणि त्या गीतेमध्ये जर आपण बघितलं तर महाभारतीय युद्ध प्रारंभ होण्यापूर्वी
कौरवांचा प्रमुख जो दुर्योधन आहे त्यांनी कौरवांकडच्या महावीरांची ओळख करून दिलेली आहे, महावीरांचा परिचय करून दिलाय. त्यामध्ये कृपाचार्यांना समितिंजय असं म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ, समितिंजयचा अर्थ सदा सर्वदा विजयी होणारा असा आहे. आणि ही ओळख त्यांनी कुणाची करून दिलेली आहे, तर कृपाचार्यांना त्यांनी समितिंजय असं म्हटलेलं आहे. लिहिलेली व्यासांनी आहे. त्यामुळे कृपाचार्यांची योग्यता, त्यांचं रणकौशल्य, सामर्थ्य हे गीतेत व्यासांनी जे नमूद केलंय त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजया, असं कृपाचार्यांना समितिंजय असं म्हटलेलं आहे. ते युद्धशास्त्र निपुण होते. आणि आपण प्रत्येक वेळेला हा उच्चार करतोय की कृपाचार्य हे कौरव कुळाचे कुलगुरू होते, श्रेष्ठ कुलगुरू होते. त्यांची नियुक्ती धृतराष्ट्राने केली होती. पण धृतराष्ट्राने जरी नियुक्ती केलेली असली तरी ते वयाने, अधिकाराने भीष्मांच्या बरोबरीचे होते. पितामह भीष्मांच्या सहवासात ते राहिलेले होते. कृपाचार्य त्यांच्याबद्दल जो आपण विचार केला तर त्यांचं आणि त्यांच्या बहिणीचं म्हणजे कृपाचार्यांचं आणि कृपीचं लालन पोषण किंवा ज्याला आपण म्हणतो संगोपन हे राजा शंतनूंनी केलेलं आहे, असा उल्लेख महाभारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि आदिपर्वामध्ये हा पाहायला मिळतो. कृपाचार्य हे राजा शंतनूचे तसं म्हणजे आपण म्हणू धर्मपुत्र म्हणू, संगोपन केलं म्हणून मानलेला पुत्र म्हणूया, पण कृपाचार्य हे शंतनू राजाचे पुत्र आहेत असं आपल्याला आता थोडक्यात म्हणायला हरकत नाही. त्यामुळे भीष्मांचा आणि त्यांचा सहवास आधीपासून आलेला आहे. भीष्मांच्या सहवासात ते राहिलेले. कृपाचार्य हे अश्वत्थाम्याचे मामा आहेत, कृपीचे सख्खे भाऊ आहेत आणि द्रोणाचार्य हे कृपाचार्यांचे मेहुणे आहेत. हे थोडस नातं लक्षात घ्यायचं झालं तर द्रोणाचार्य आणि कृपी यांचा मुलगा अश्वत्थामा आणि कृपीचे कृपाचार्य हे सख्खे भाऊ, त्यामुळे अश्वत्थाम्याचे मामा. अशा तऱ्हेने हे सगळं नातं किंवा त्यांचं परिवार आपण म्हणूया या पद्धतीने आपल्याला सांगता येतो. हे दोघं म्हणजे अश्वत्थामा आणि कृपाचार्य हे मामा भाचे दोघही चिरंजीव आहेत, हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. दोघही चिरंजीव आहेत, दोघही दुर्योधनाकडनंच लढणारे आहेत, युद्धकुशल निपुण आहेत, असं सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात महाभारतामध्ये. आदिपर्वामध्ये एक अशी कथा सांगितली जाते की ऋषी श्रेष्ठ, ते ऋषी पण आहेत, ऋषी श्रेष्ठ असं कृपाचार्यांचं वर्णन केलं जातं. त्यामुळे या कृपाचार्यांचा जन्म शर नावाच्या बेटावरती झाला. गौतम ऋषी जे आहेत, जे वेदाध्ययनामध्ये अत्यंत निष्णात आहेत, असे जे गौतम ऋषी आहेत त्यांचा पुत्र शरद्वान गौतम, हा शरद्वान गौतम जो होता त्याला वेदाध्ययनामध्ये अजिबात रुची नव्हती. गौतम ऋषींना त्याच्यामध्ये रुची होती, ते त्याच्यात निष्णात होते, त्यांचाच हा मुलगा होता. पण तरी सुद्धा शरद्वान गौतमाला धनुर्वेद आवडत असे आणि अत्यंत तपश्चर्यापूर्वक संपूर्ण शस्त्र अस्त्र विद्येमध्ये तो पारंगतही झाला. त्याला त्याची आवड होती, त्यामुळे त्याने ते सगळं मनापासून केलं. त्याचं तपोबलही खूप होतं, म्हणजे प्रत्येक गोष्ट तपस्या करून व्यवस्थितपणे शिकून शस्त्र अस्त्र विद्या, त्यांचे मंत्र, हे सगळ्या गोष्टी त्याला येत होत्या. त्याचं तपोबल बघून तेही मोठं असल्यामुळे, शस्त्र अस्त्र विद्येत प्रवीण असल्यामुळे इंद्राला चिंता वाटायला लागली की आपलं आता इंद्रपद धोक्यात येईल की काय. इंद्राला जेव्हा जेव्हा चिंता वाटते त्यावेळेला ते तपोभंग करायला पाठवत असतात. इंद्र नेहमी कोणाची तरी तपश्चर्या भंग करायला पाठवत असतो. त्याप्रमाणे ह्यांचं म्हणजे शरद्वान गौतम जे आहेत त्यांची तपश्चर्या भंग करण्याकरता इंद्राला चिंता वाटायला लागली, आपलं इंद्रपद धोक्यात येईल, म्हणून ते सगळं हे करण्याकरता त्यांनी जानपदी नावाच्या अप्सरेला तपोभंगासाठी त्यांच्याकडे पाठवलं. जानपदी
ही अत्यंत त्रैलोक्य सुंदरी ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीची होती. प्रेमळ छान तिने रूप घेतलं आणि शरद्वान गौतम त्यांच्या आश्रमापर्यंत गेले. तिथे गेल्यावरती शरद्वान गौतम त्यांची आणि तिची भेट झाली आणि ते तिच्यावरती मोहित झाले. सदैव प्रिय असणारा धनुष्यबाण तो सुद्धा त्यांच्या हातून तिचं सौंदर्य बघून गळून पडला आणि ते तिच्यावरती आसक्त झाले. पुढे त्यांचा संसार सुरू झाला आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असं जुळं झालं. ते जुळं म्हणजेच कृपाचार्य आणि कृपी. ते त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असं जुळं झालं आणि तिचं कार्य पूर्ण झालं. इंद्रानी तिला तेवढ्यासाठीच पाठवलेलं होतं की हा आता पुढे संसारामध्ये गुंतून जाईल. अशा दृष्टिकोनातनं तिचं कार्य पूर्ण झाल्यावरती ती म्हणाली आता मला इंद्रलोकी परत जायला पाहिजे. मी इंद्रलोकातली अप्सरा आहे. केवळ तुमचा तपोभंग करण्याकरता आले होते, तर ते माझं काम झालेलं आहे. आता हे झाल्यावर ती तर निघून गेली, पण ऋषी जे होते शरद्वान गौतम त्यांना असं वाटलं की आता या मुलांचं काय करावं. पण मी पण कसा काय संसारात गुंतलो असंही त्यांना वाटलं. आपली तपश्चर्या आपण पुढे चालू ठेवली पाहिजे असा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि त्या दोन्ही बालकांना त्यांनी तिथे ठेवलं. त्याच्या बाजूला धनुष्यबाण आणि मृगचर्म हे दोन्ही गोष्टी त्या बालकांच्या शेजारी ठेवल्या आणि तो तिथून निघून गेला. नियती प्रत्येक गोष्ट घडवून आणते हे निश्चित आहे. ह्या दोन मुलांचं संगोपन आता कोण करणार वगैरे असा कुठलाही विचार न करता ऋषी पण त्यांच्या कार्याला निघून गेले. दैवयोगाने म्हणा किंवा काही नियतीच्या खेळाप्रमाणे म्हणा, कारण नियतीच्या खेळाप्रमाणेच हे महाभारत जे आहे ते व्यासांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे दैवयोगाने राजा शंतनू शरद्वान गौतमांच्या आश्रमाच्या जवळ जे अरण्य होतं त्या अरण्यामध्ये मृगयेसाठी आला होता. त्यांनी तिथे ती दोन छोटी बालकं बघितली आणि तिथे बसलेला धनुष्यबाण, ते मृगचर्म, म्हणजे हे काहीतरी ऋषींची मुलं असावीत वगैरे असा काही त्यांनी विचारही कदाचित केला असावा आणि या दोन्ही मुलांचा स्वीकार त्यांनी केला. त्यांचं संरक्षण, प्रतिपालन, संगोपन करायचं त्यांनी ठरवलं. आणि कोणी विचारलं की ही दोन मुलं कुणाची आहेत, माझीच आहेत असं तो नेहमी सांगत असेल राजा शंतनू. त्यांनी त्या मुलांची नावं कृपा आणि कृपी असं दोघांची नावं ठेवली, ज्यांना आपण कृपाचार्य असं म्हणू. शरद्वान गौतम जे आहेत ते काही दिवसांनी परत आले. त्यांनी शंतनूची भेट घेतली आणि त्याची संमती घेऊन कृपाचार्यांना, म्हणजे त्यांचाच जो पुत्र होता कृपा, त्याला धनुर्वेद विद्या शिकवायला प्रारंभ केला. धनुर्विद्येमध्ये शरद्वान गौतम अत्यंत प्रवीण होते. त्याचे पिता होते. त्यांनी हे सर्व शंतनू राजाला सांगितलं. पूर्वीच सगळ्या गोष्टी सांगितल्या, आपलं कुळगोत्र सांगितलं आणि त्या काळामध्ये एखादी विद्या शिकायची असली तर त्या मुलाचं सुद्धा कुळ गोत्र हे सगळं पाहिलं जायचं. गोत्र सांगितलं म्हणजे त्याची गुरु परंपरा कळायची, आई वडील कोण आहेत हे कळायचं आणि त्यांचं वंश परंपरा कळायची. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला गोत्र पाहून विद्या प्रदान करायची की नाही हे ठरवायचं. असंही केलं जात असे. इथे तर शरद्वान गौतमाचे ते पुत्रच होते कृपा, तर त्यामुळे त्यांनी हे सगळं शंतनू राजाला सांगितलं आणि शिक्षण द्यायला सुरुवात केली धनुर्वेदाचं. त्यांनी त्याला कृपाचार्यांना सगळी शस्त्रास्त्र शिकवली, सगळ्याचं रहस्य सांगितलं आणि संपूर्ण परिपूर्णरित्या आपलं शिक्षण त्यांना पूर्णपणे प्रदान केलं. जे जे आपल्याला येत होतं ती शस्त्रास्त्र विद्या प्रदान केली आणि कृपाचार्य त्यामध्ये अत्यंत तरबेज झाले. थोड्या अवधीत कृपाचार्य धनुर्विद्येचे आचार्य झाले आणि तेव्हापासून लोक त्यांना कृपाचार्य असं म्हणायला सुरुवात केली. पण ते कुरुकुळाशी बांधलेले होते, पहिल्यापासूनच बांधलेले होते. इथे शस्त्र अस्त्र शिकवली, त्याचं रहस्य सांगितलं,
वगैरे असं जे आपण म्हणतो, तो जो धनुर्वेद आहे, त्या धनुर्वेदामध्ये धनुर्वेदाचे 4 प्रकार मानले जातात. त्याच्यामध्ये म्हणजे जे हातात घेऊन वापरलं जातं त्याला शस्त्र असं म्हणतात. जे हातातून फेकून वापरलं जातं त्याला अस्त्र असं म्हणतात. आपल्याकडे ग्रंथ परंपरेनुसार धनुर्वेदाचे जे 4 विशेष प्रकार मानलेले आहेत त्याच्यामध्ये अस्त्रांचे, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटले एक मुक्त आहे. जे हवेतून सोडलं जातं त्याला मुक्त असं म्हणतात. जे हातात घेऊन लढलं जातं त्याला अमुक्त असं म्हटलं. शत्रूवर पाठवायचं, त्याची प्रक्रिया पूर्ण झाली की ते परत आणायचं, अशी विद्या ज्याच्यामध्ये प्राप्त असते त्याला मुक्तामुक्त, त्या अस्त्राला मुक्तामुक्त असं म्हणतात. जे अस्त्र त्याच्यासोबत विधियुक्त मंत्र उच्चारून, अशा पद्धतीने मंत्र उच्चारून त्या मंत्राची शक्ती निर्माण करून तेवढं तपोबल त्या व्यक्तीला असावं लागतं. त्या मंत्राचं विधियुक्त उच्चार करून ते पाठवलं जातं आणि त्याचा प्रभाव आटोक्यात आणण्यासाठी तेव्हाही मंत्रशक्तीच वापरावी लागते. अशा शस्त्राला मंत्रयुक्त असं म्हटलं जातं. शस्त्र, अस्त्र, प्रत्यक्ष, परमास्त्र असेही 4 भेद सांगितलेले आहेत. अशा तऱ्हेने थोडक्यामध्ये धनुर्वेद ही जी कला कौशल्यामध्ये कृपाचार्य हे अत्यंत प्रसिद्ध होते, पूर्णपणे पारंगत होते. त्यामुळे अनेक जण, आणि अर्थात साहजिकच त्यावेळेला गुरुकुळाच्या या लहान मुलांना शिकवण्यासाठी कोणीतरी हवं होतं. कृपाचार्य ते परिचितही होते या सगळ्यांना. त्यांच्यामुळे त्यांचं कुलगुरुपद मिळावं म्हणून त्या काळी सगळे शिष्य प्रशिष्य धन्यता मानत होते. धनुर्विद्येच्या कलेमध्ये ते अत्यंत परिपूर्ण होते, पारंगत होते कृपाचार्य. त्यामुळे त्यांच्या कुलगुरूला पदाला खूप महत्व होतं. आणि सगळेजण, जसं चांगला क्लास असेल की तिथनं विद्यार्थी बोर्डात येतात किंवा असं जे आपण म्हणतो, ते चांगले क्लासेसचे विद्यार्थी सांगतात पण ना की आम्ही यांच्या क्लासला जात होतो म्हणून आम्ही बोर्डात आलो किंवा आम्ही पहिले आलो किंवा काही. हे जसं तो क्लास जॉईन करण्याकरता जसं सर्वांची धडपड चालू असते, तसं कृपाचार्यांचे शिष्य प्रशिष्य त्या काळामध्ये, त्या भाषेमध्ये जर म्हणायचं ठरवलं तर ते सगळेजण तयार असत. तिथे ऍडमिशन घ्यायला, प्रवेश घ्यायला सगळ्यांची घाई उडत असे. यामध्ये भीष्माचार्यांनी कृपाचार्यांना कुलगुरुपद दिलं आणि ह्या कुलगुरुपदाच्या खाली त्या कुलामध्ये कौरव, पांडव, कृष्ण वंशीय काही राजपुत्र असे सगळेच जण तिथे शिकायला येत होते. अत्यंत आवश्यक असं शिक्षण कौरव पांडव यांच्या पुत्रांना दिल्यानंतर विशेष ज्ञानासाठी दुसऱ्या गुरूंचा शोधही सुरू झाला होता. आणि त्याच वेळेला हस्तिनापुरामध्ये द्रोणाचार्यांचा प्रवेश झाला. आपल्याला ती कथा आपण अश्वत्थाम्यामध्ये पाहिलेली आहे की द्रोणाचार्य ज्या वेळेला द्रुपद राजाचा कडे जाऊन अशा दुःखी अवस्थेमध्ये त्या परत येत होते, त्यावेळेला कृपाचार्यांनी, म्हणजे कृपीचा भाऊ असल्यामुळे कृपाचार्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही काही दिवस हस्तिनापुरामध्ये राहायला या, जरा तुम्हाला बरं वाटेल. आणि त्यावेळेला द्रोणाचार्यांचा हस्तिनापुरामध्ये प्रवेश झाला होता. द्रोणाचार्यांचं कृपीशी लग्न झालं होतं आणि त्यांच्या मुलाचं नाव अश्वत्थामा असं होतं. आणि अश्वत्थाम्याचे कृपाचार्य मामा होते. त्यामुळे द्रोणाचार्य सुद्धा काही कमी नव्हते. त्यांनी सुद्धा परशुरामांकडनं सर्व धनुर्वेदाचं शिक्षण घेतलेलं होतं. जे पहिलं सगळं बेसिक ज्ञान होतं किंवा ओरिजिनल जे ज्ञान होतं ते सगळं कृपाचार्यांनी या सगळ्या कौरव पांडवांना दिलेलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्यही मिळवलं होतं. आणि आता कोणीतरी पुढचं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन जसं आपण म्हणतो, डिग्री झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण द्यावं, तशा पद्धतीचं शिक्षण द्यायला कोणीतरी पाहिजे याची शोधाशोधही त्यावेळेला चालली होती. त्यावेळेला द्रोणाचार्य, ज्या वेळेला त्यांनी हस्तिनापुरामध्ये द्रुपद राजाचा मान सहन करून ते आले होते आणि सूड घेण्याची प्रतिज्ञा करून पण आले होते, त्यांनी त्यावेळेला संयम राखला होता.
आणि मनामध्ये योजनाही ठरवली होती. आणि आता कृपाचार्य कौरवांचे आचार्य आहेत, तिथे हे तिघ जण येऊन शांततेत हस्तिनापुरामध्ये राहतही होते. ते राहत असताना त्यांनी आपल्या बोटातली अंगठी विहिरीत टाकली. आधी त्यांची ती मुलं विट्टी दांडू खेळत होते, ती कथा आपण अश्वत्थाम्यामध्ये बघितलेली आहे. ती विटी दर्भाने त्यांनी वरती काढली, नंतर आपली अंगठी टाकली, ती अंगठी पण विहिरीतनं तशी मंत्रशक्तीने काढून दाखवली. आणि त्यांचं एकूण त्यांचं निष्णात ते ह्याच्यामध्ये आहे, हे सर्व त्या मुलांना त्यांनी सांगितलं. आणि बोलता बोलता कृपाचार्य म्हणजे माझे मेहुणेच आहेत, असाही उल्लेख त्यांनी केला. हा सगळा उल्लेख केलेला त्यांचं ते सगळं प्रावीण्य बघून, द्रोणाचार्यांचं प्रावीण्य बघून ही सगळी बातमी भीष्माचार्यांपर्यंत गेली. आणि हे शस्त्रास्त्र विद्येमध्ये प्रवीण आहेत, परशुरामाचे शिष्य आहेत, कृपाचार्यांचे मेहुणे पण आहेत, आणि जी कृपी आपल्याला लहानपणापासून माहिती आहे तिचे यजमान पण आहे, किंवा तिचा नवरा पण आहे. महामुनी अग्निवेश यांच्याकडून त्यांनी विद्याग्रहण केले, परशुरामाकडनं विद्याग्रहण केले. हे सगळं बघून भीष्माचार्यांनी द्रोणाचार्यांना त्या महालामध्ये बोलावून घेतलं, त्यांचं स्वागत केलं आणि पुढचं शिक्षण देण्याचं काम द्रोणाचार्याकडे दिलं. अर्थात याचा आनंद कृपाचार्यांना सुद्धा झाला, कारण आपल्या बहिणीचा संसार आता मार्गी लागेल तेही त्यांना आवडलं. आणि कृपाचार्यांची बहीण, तिच्याबद्दलचे गौरव उद्गारही कृपाचार्यांनी काढले की तीही अत्यंत सुशील आहे, विनम्र आहे वगैरे. त्यामुळे हे सगळं एकत्रित जमून आल्यामुळे त्यांनी त्यांचा द्रोणाचार्यांना पुढचं शिक्षण देण्यासाठी हे सगळ्या गोष्टी करायला सांगितल्या, त्यांनाही आचार्य पद दिलं. असं सगळं झाल्यानंतर द्रोणाचार्यांच्या नियुक्तीमुळे कृपाचार्यांना आनंदच झाला. त्यांचेही गुरु, तेही कुलगुरू होते, त्यांना आचार्य म्हणून पदवी दिली आणि आचार्य म्हणून द्रोणाचार्यांची नियुक्ती केली. आता हिचाही संसार सगळा व्यवस्थित चालू लागला. आणि मग त्यांच्या घरातही श्रीमंती आली वगैरे, हे सगळं आपण बघितलं. शिष्य सगळे कौरव पांडव या सगळ्या शिष्यांना त्यांनी सगळ्यांना विद्वान केलं, सगळ्या अस्त्र शस्त्र युद्धामध्ये प्रवीण केलं. द्रोणाचार्याने पुढची सगळी विद्या त्यांना शिकवली. आणि आपल्याला ती कथा माहितीच आहे, ती आपण अश्वत्थाम्याच्या वेळेला बघितली होती, की त्यांनी गुरुदक्षिणा मागितली. त्यावेळेला द्रुपद राजाच्या मुसक्या बांधून त्याला इकडे घेऊन या अशी त्यांनी गुरुदक्षिणा मागितली. तीही त्यांनी पूर्ण केली. आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊन द्रोणाचार्यांचं, कृपाचार्यांचं, कौरव कुळाचे कुलगुरू, कुलगुरू कृपाचार्य होते, पण आचार्य आणि कुलगुरू या दृष्टिकोनातून दोघांची नियुक्ती पक्की झाली. त्यांनी सगळ्यांना त्याच्यामध्ये पारंगत केलं. धनुर्वेदाचं मूळ शास्त्र कृपाचार्यांनी शिकवलं होतं, ते पक्क केलं होतं. बेस पूर्ण असल्याशिवाय किंवा मूळचं जे शास्त्र आहे ते पूर्ण असल्याशिवाय पुढचं शास्त्र शिकायला त्रास होत नाही. ते पक्क असावं लागतं, बेसिक पक्क असावं लागतं. ते पक्क असेल तरच पुढचं प्रगत शास्त्र शिकता येतं. कृपाचार्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली होती, द्रोणाचार्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली होती. आणि हे सगळे कौरव पांडव एकेका ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलेमध्ये प्रावीण्य त्यांनी मिळवलं होतं. दुर्योधन भीम गदा युद्धात प्रवीण होते, अर्जुन तर सर्व बाबतीमध्ये मातब्बर होता, रथ चालवण्याच्या ह्याच्यात युधिष्ठिर प्रसिद्ध आहे. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्यही मिळवलं होतं. अश्वत्थामा सुद्धा या सर्व राजकुमारांबरोबर युद्ध कला शिकत होता आणि तोही या सगळ्या विद्यांमध्ये तेवढाच वरचढ ठरलेला होता, पारंगत झालेला होता. आता या सगळ्यांनी आपल्या विद्येचं सादरीकरण करावं आणि ती विद्या सर्वांना दाखवावी, ते प्रात्यक्षिक करून दाखवावं, असा एक दिवस ठरवला. आणि तो दिवस ठरवल्यानंतर तो दिवस उगवतात राजा धृतराष्ट्र जो होता, राजा धृतराष्ट्रांनी सगळे अमात्य वगैरे बरोबर घेतले. आचार्य श्रेष्ठ कृपाचार्य
यांना बरोबर घेतलं, पितामह भीष्माचार्यांना बरोबर घेतलं. राजाच्या बरोबर हे सगळेजण जात असत, एवढा त्यांचा मान इथे ठेवला जायचा. आणि महाभारतामध्ये कृपाचार्यांचा उल्लेख आचार्य श्रेष्ठ असा केला जायचा. द्रोणाचार्यांचं तत्कालीन काळामध्ये, म्हणजे द्रोणाचार्य वगैरे जसे आचार्य होते तसं वेगवेगळ्या विद्या शिकवायला वेगवेगळे आचार्य पण होते. या सगळ्या आचार्यांमध्ये किंवा त्या सगळ्या आचार्यांचे प्रमुख कृपाचार्य होते. त्यामुळे त्यांना आचार्य श्रेष्ठ कृपाचार्य असं म्हटलं जायचं, किंवा आचार्य सप्तम असंही म्हटलं जायचं. आचार्य हा शास्त्राप्रमाणे आचरण करणारा, उत्तम आचरण करणारा, भावनेच्या आहारी न जाता कर्तव्य कर्म करणारा, कर्तव्याने वागणारा, कर्तव्याचं आचरण करणारा असा असतो. त्याप्रमाणे कृपाचार्य सुद्धा होते. त्यामुळे ते आचार्य सप्तम असाही त्यांचा उल्लेख महाभारतामध्ये केला जातो. आचार्यांचे प्रमुख अशा दृष्टिकोन. सर्व राजकुमारांनी आपापल्या कसरती करून दाखवल्या आणि असामान्य असं कौशल्य आपलं दाखवलं. अर्जुनाचं कौशल्य बघताना तर सगळेजण त्या खूप कौतुकोद्गार काढत होते. द्रोणाचार्य, कृपाचार्य हे सगळं बघून आपण जे शिक्षण दिलंय ते परिपूर्णरित्या यांनी घेतलेलं आहे, या आनंदामध्ये गहिवरून गेले होते. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू यायला लागले. असं सगळेजण त्या अर्जुनाचं कौतुक करत होते. भीष्माचार्यांच्या मुखावरही समाधान दिसत होते की हे दोन्ही आचार्य आपल्याला उत्तम मिळाले अशा पद्धतीने. आणि कृपाचार्यांच्या बद्दल तर त्यांना खूपच आदर होता. अर्जुन तर सगळ्यांचा लाडकाच होता, त्यामुळे त्याचं कौतुक चालू होतं. तेवढ्यात प्रेक्षागारामध्ये कोणीतरी दरवाजा वाजवला आणि आपले दंड थोपटले. तो आवाज ऐकून सगळेजण तिकडे वळले. तो होता महाबाहू कर्ण. हा कर्ण इथे आला आणि शिष्टाचार म्हणून त्यांनी द्रोणाचार्य आणि कृपाचार्यांना अभिवादन केलं. अर्जुनानेही अभिवादन केलं होतं, पण ते पूर्ण भावाने केलं होतं, गुरुला चरण स्पर्श करून केलं होतं, अशा पद्धतीने केलं होतं. पण कर्ण ज्या वेळेला आला त्यावेळेला त्यांनी जे शिष्टाचार म्हणून द्रोणाचार्य आणि कृपाचार्यांना अभिवादन केलं, त्यात नम्रतेचा भाव नव्हता. उलट उद्धटपणाचा स्पर्श कुठेतरी त्यांना जाणवला. दुर्योधन मात्र त्याच्या आगमनाने अतिशय आनंदी झालेला दिसला. बाकी सगळे त्याच्याकडे बघायलाच लागले. कर्णाने अर्जुनाचा जेवढा करायचा तेवढा पाण उतारा केला होता. थोडेसे वादविवादही दोघांमध्ये झाले आणि ही रणकौशल्याची जे प्रात्यक्षिक चालली होती ती कुठेतरी थोडासा रंगाचा बेरंग झाला. सगळेजण आनंद घेत होते, त्याच्यामध्ये कुठेतरी विघ्न आल्यासारखं वाटलं. ही प्रात्यक्षिक तर बाजूला राहिली, रंगाचा बेरंग झाला आणि थोडक्यात थोडस रणांगणासारखं स्वरूप त्याला प्राप्त झालं. त्यावेळेला कुरुवंशाचे कुलगुरू कृपाचार्य हे मात्र अत्यंत शांत स्वभावाचे होते. स्वस्थ चित्त ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीचे कृपाचार्य होते. त्यांनी म्हणजे त्यांना पुढं काय घडणार आहे या भयंकर स्थितीचा पक्का अंदाज आला होता, नेमका अंदाज आला होता. त्यामुळे आता हे द्वंद्व इथे थांबवायला पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं आणि त्यांनी पुढच्या हालचाली सुरू केल्या. कृपाचार्यांनी कर्णाला विचारलं, अरे वीर पुरुषा, तू दंड थोपटून इथे आलेला आहेस, तुझ्या बरोबर लढायला अर्जुन तयार आहे, प्रात्यक्षिक तुझ्या बरोबर करायला तो तयार आहे. हा राजकुमार पंडुपुत्र आहे, हा माझा शिष्य आहे, गुरु द्रोणाचार्यांचा शिष्य आहे, माझा शिष्य आहे, अशी अर्जुनाची त्यांनी ओळख करून दिली. आता मी अर्जुनाची सगळी ओळख करून दिली, हा पंडुपुत्र आहे वगैरे सांगितलं, कौरवांचा चुलत भाऊ आहे असंही सांगितलं. आता तू तुझी ओळख करून दे असा प्रश्न त्यांनी टाकला. त्याबरोबर कृपाचार्यांच्या या प्रश्नावरती कर्णाला काहीही उत्तर देता आलं नाही. आपलं कुळ त्याला सांगता आलं नाही, आपल्या माता पिता कोण आहेत हे सांगता आलं नाही, तो काहीच करू शकला नाही. पूर्वीच्या काळी विद्या प्रदर्शन करण्यापूर्वी गोत्र सांगणं महत्वाचं होतं, हे आपण मगाशी बघितलं. त्यामुळे गुरु परंपरा समाज सगळ्यांची समजायची,
पण याचं गुरु कोण आहे हेही कळत नव्हतं. त्यामुळे गोत्र सांगणं हे महत्वाचं होतं, तरी तो सांगू शकला नाही, आई वडिलांची माहिती देऊ शकला नाही. आणि त्यावेळेला आता काय करायचं हा प्रश्न पडला, कारण अशा लोकांना इथे वाव नाही असं त्यांनी सांगितलं कृपाचार्यांनी. त्यामुळे तू कसा लढू शकशील, पहिल्यांदा हे सगळं सांग आणि मग आपण हे तुमच्या दोघांमध्ये जे प्रदर्शन करायचं ते आपण करूया. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये दुर्योधन मध्ये पडला. आणि दुर्योधन मध्ये पडला आणि तो त्यांनी स्पष्टपणे त्याला अंग देशाचं राज्य दिलं. अंग देशाचं राज्य देऊन त्याला सांगितलं, हा तिथला राजा आहे, हा माझा मित्र आहे आणि हा अर्जुनाबरोबर इथे द्वंद्व दाखवायला तयार आहे, माझी त्याला परवानगी आहे, मी इथला राजा आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी भराभर सांगितल्या आणि कर्णाला तिथे परवानगी देण्यात आली. शंतनू राजाने, कृपाचार्यांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर शंतनू राजाने त्यांचा सांभाळ केला होता. धृतराष्ट्रांनी भीष्मांच्या निर्देशनाखाली आचार्य म्हणून त्याची नियुक्ती केली होती. भीष्मांनी त्याला कुलगुरू पद दिलं होतं. एवढा त्याचा सगळा कुलगुरू पदापासून संगोपनापासून ते कुलगुरू पदापर्यंत हा सगळा प्रवास गुरुकुळाशी संबंधित होता. आणि या सर्वांप्रती त्याला कृतज्ञता होती कृपाचार्यांना. त्यामुळे कृपाचार्य दुर्योधनाचे आश्रित होते. या भावनेतून ते कायम वागत आले. गुरु म्हणून ते कधी वागले नाही, आश्रित म्हणून वागले. त्यामुळे साहजिकच त्यांनी याला विरोध करू शकले नाही, त्यांनी विरोध केला नाही. आणि मग कौरव आणि पांडवांमधली द्वेष भावना वाढत चालली. आणि त्याला थोडेसे कुठेतरी हेही जबाबदार आहेतच, प्रत्यक्ष नसले तरी अप्रत्यक्षपणे जबाबदार आहेतच. आता ह्या सगळ्याच्या नंतर कपटनीतीचा जो भाग होता, त्या म्हणजे लाक्षागृहाचा जो प्रसंग आहे, हाही एक प्रकारचा दुर्योधनाच्या कपटनीतीचा भाग होता. त्यामुळे हा लाक्षागृहाचा जो प्रसंग घडला त्यावेळेला धृतराष्ट्राने सुद्धा मूकसंमती दिलेली होती. धृतराष्ट्राचं एक बरं होतं, जेव्हा त्याच्या मनासारख्या गोष्टी होत असत, भले तो दुर्योधन करत असेल, पण त्याच्या मनासारखं जेव्हा होत असे आणि हे चुकीचं आहे हे कळत असे, त्याला बाकीचे सगळे लोक म्हणजे द्रोणाचार्य, भीष्माचार्य, विदुर, हे सगळेजण, संजय, हे सगळेजण त्याला सांगत असत की हे तुम्ही करताय हे बरोबर नाही. तेव्हा तो अगदी हात वर करून मोकळा व्हायचा आणि म्हणायचा, दुर्योधन माझं काही ऐकतच नाही हो, आता मी तरी काय करणार, असं म्हणून तो हात मोकळे करून, हात वर करून मोकळा व्हायचा. अशा पद्धतीने मूकसंमती त्याची असायचीच. ज्या वेळेला हा लाक्षागृहाचा प्रसंग ठरला, त्या लाक्षागृहाच्या प्रसंगाचं सर्व कसं करायचं आणि कसं पांडवांना त्याच्यामध्ये जाळून टाकायचं, हा सगळा प्लॅन त्यांचा ज्या वेळेला ठरला, त्यावेळेला धृतराष्ट्र म्हणाला की हे सगळं ठीक आहे रे, पण द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर, भीष्माचार्य, हे सगळे धर्माचरणी लोक आपल्या बरोबर आहेत. या व्यक्तींचा उल्लेख त्यांनी केला आणि त्यांनी सांगितलं या प्रसंगाला ते साथ देणार नाहीत. हा प्रस्ताव जर त्यांच्या पुढे ठेवला तर ते आपल्याला साथ देणार नाहीत. हे 4 धर्माचरणी लोक आहेत. धृतराष्ट्र सुद्धा त्यांना धर्माचरणी म्हणतो, हेही आपल्या लक्षात घ्यायला हवं. आणि ते साथ देतील असं मला वाटत नाही. त्यावरती जर दुर्योधनाचं उत्तर आपण पाहिलं, किती अहंकार त्याच्या मनामध्ये भरलेला होता आणि त्या काही चांडाळ चौकडीवरती त्याचा पूर्ण विश्वास होता, हेही आपल्या लक्षात येतं. अशा लोकांना अशीच लोक भेटतात. संगती संगत दोषा, आणि तो दोष आपोआप त्यांच्याकडे येतो. संगती वाईट मिळाली की वाईट विचारच मनामध्ये येतात. त्यामुळे संगती चांगल्या लोकांची धरावी, सदा संगती सज्जनांची धरावी असं सांगितलं जातं. इथे दुर्योधनाचं उत्तर पाहिलं तर तो म्हणतो भीष्माचार्य, भीष्माचार्य नेहमी तटस्थ भूमिका घेतात, त्यामुळे ते याच्यावर काहीच बोलणार नाही, असं करू नये वगैरे म्हणतील, पण करू नका
असं सांगण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळे भीष्माचार्य हे नेहमी तटस्थ भूमिका घेणारे. द्रोणाचार्यांची भीती वाटायचं तर काही कारणच नाही, कारण द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा जो आहे तो माझ्याशी एकनिष्ठ आहे आणि ते आपल्या मुलासाठी काय वाटेल ते करायला तयार आहेत. त्यामुळे ते त्यांचा काही प्रश्नच येत नाही. कृपाचार्य यांनाही त्यांच्या भगिनी म्हणजे कृपीबद्दल प्रेम आहे, अश्वत्थाम्याबद्दल प्रेम आहे. ते मामाभाचे आहेत आणि ते आपले आश्रित आहेत, हे त्यांच्या मनावरती मी वारंवार बिंबवलेलं आहे. त्यामुळे ते एक आश्रित म्हणून राहतात, ते एक सेवक म्हणून राहतात. ते कुलगुरू म्हणून जरी असले, त्यांचं पद जरी ते असलं तरी ते त्याप्रमाणे कधीही वागणार नाहीत. आश्रित ही भावना त्यांच्यामध्ये पक्की झालेली आहे. विदुराचं तर सोडूनच द्या, तो आपल्याला मिंधाच आहे. अशा तऱ्हेने या चौघांची काहीही अडचण येणार नाही, त्यांची साथ मिळणार नाही आपल्याला, पण त्यांना आपण विचारातही घ्यायचं नाही. अशी अडचण त्यांची काही येणार नाही. ते नेहमी या सगळ्यापासून दूर राहतील. किती खात्री आहे दुर्योधनाला बघा. आणि हे सगळं आहे का, मग ठीक आहे, तुला जे वाटेल ते तू कर, अशी मूक संमती धृतराष्ट्र पण त्यांना देतो आणि लाक्षागृहाची घटना घडते. या ठिकाणी कृपाचार्यांचा जर विचार केला तर कृपाचार्यांची नेमकी भौतिक स्थिती, मानसिक स्थिती आपल्याला इथे कळते. राजा शंतनूचे मानसपुत्र कृपाचार्य, त्यांनी केलेलं संगोपन, त्याच्याबद्दलच्या ऋणाखाली कायम ओझ्याखाली राहणारे, कृतज्ञता भावनेने राहणारे कृपाचार्य. कौरव कुटुंबातली वडील मंडळी जी होती, त्या वडील मंडळींमध्ये त्यांचा समावेश, कृपाचार्यांचा समावेश धृतराष्ट्र नेहमी करत असे. ते आचार्य म्हणून तर होतेच, पण घरातली जी ज्येष्ठ मंडळी आहेत, वडीलधारी मंडळी आहेत, त्याच्यातही त्यांचा समावेश असायचा. त्यामुळे धृतराष्ट्राबद्दलही त्यांना कृतज्ञता होती. धर्माचरणी अशी त्यांची प्रतिष्ठा होती. ते धर्माप्रमाणेच वागलेले आहेत. जेव्हा जेव्हा त्यांनी युद्ध केलं तेव्हाही त्यांनी धर्माप्रमाणेच केलेलं आहे. पण ते धर्माचरणी असले तरी स्वतःला कौरव कुळाचे सेवकच मानत होते. त्यामुळे तो सेवा धर्म त्यांनी अनन्य निष्ठेने आचरण केला आणि कृतज्ञतापूर्वक केला. सातत्याने दुर्योधनाच्या बाजूने ते कर्तव्यनिष्ठेने उभे राहिले, कारण तेच आपलं कर्तव्य आहे, आपण त्याचे आश्रित आहोत, ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. आणि कृपाचार्यांनी आपलं प्राप्त कर्तव्य हेच मानलं होतं. त्यामुळे नियतीने त्यांच्या पदरामध्ये कधीही यश टाकलं नाही, किंबहुना यशापेक्षा अपयशच जास्त टाकलं. श्रेयापेक्षा अपश्रेय जास्त दिलं, तेच त्यांच्या गळ्यामध्ये पडलं. लाक्षागृहाच्या प्रसंगातून हे सगळेजण दूरच राहिले. दुर्योधनाने करायचं ते केलं, धृतराष्ट्राने मूकसंमती दिली. इथे सुद्धा कृपाचार्यांचं गुरुकुलाचे कुलगुरू म्हणून, एक श्रेष्ठ ज्येष्ठ म्हणून जे कर्तव्य होतं ते त्यांनी केलं नाही. हे दुर्दैव होतं. असो, पण त्या सगळ्या ह्याच्यातून हे महातेजस्वी पांडव कृष्ण आणि विदुर यांच्या सहाय्याने वाचले, त्यातून बाहेर पडले. हा कथाभाग आपल्याला माहिती आहे. धर्मपरायण अशा विदुराचा धृतराष्ट्र नेहमी सल्ला विदुर देत असे, पण विदुराचा सल्लाही त्यांनी कधी फारसा ऐकला नाही. आता हे ज्या वेळेला सगळं संपलं, वनवास वगैरे, त्यावेळेला आता सगळ्या पांडवांना घेऊन ते पांडव परत येत होते. आता वेशीपर्यंत आल्यानंतर त्या सगळ्या पंडुपुत्रांचं स्वागत करायला पाहिजे. धृतराष्ट्र त्या बाबतीमध्ये वरवर देखावा करण्यात अगदी प्रवीण होता. त्यामुळे हे सगळ्यांचं आता महापराक्रमी लोक हे येत आहेत, त्यांनी हे सगळं संपवलेलं आहे, सगळं पूर्ण झालेलं आहे, आता त्यांना स्वागत करायला पाहिजे. आता त्यांचं जर स्वागत करायचं असेल तर त्या सगळ्यांना तू परत घेऊन ये, असं विदुराला सांगितलं. कारण धृतराष्ट्राला हे पक्क माहितीये की या 5 जणांबद्दल, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर, भीष्माचार्य, विकर्ण यांच्याबद्दल, कृपाचार्य वगैरे, या सगळ्यांबद्दल पांडवांना अतिशय आदरयुक्त प्रेम आहे. दुर्योधनाला आदरयुक्त प्रेम कधीच नव्हतं.
त्यांनी फक्त त्यांचा फायद्यासाठी उपयोग करून घेतला. त्यामुळे यांना सगळ्यांना त्यांच्याबद्दल आदरयुक्त प्रेम आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांचं स्वागत करण्याकरता महापराक्रमी द्रोणाचार्य, गौतम वंशीय कृपाचार्य, चित्रसेन, विकर्ण आणि विदुर या सगळ्यांना पाठवले. प्रत्येक ठिकाणी आचार्य सत्तम किंवा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे कुलगुरू या पद्धतीने प्रमुख आचार्य म्हणून कृपाचार्यांचं महत्व कौरव कुळामध्ये धृतराष्ट्राने जपलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांना योग्य तो मान दिलेला आहे. पण धृतराष्ट्राच्या बरोबर कटकारस्थान करताना किंवा दुर्योधनाच्या काही मागण्या मान्य करताना त्यांचा विचार त्यांनी कधीही केलेला नाही. ह्या उद्धट दुर्योधनाने पांडवांचा वारंवार केलेला अपमान किंवा ज्या ज्या बाकीच्या घटना घडल्या, मायासूर, त्याची माया नगरी वगैरे, पांडवांचा द्वेष, 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, या सगळ्या घटनांचे केवळ साक्षीदार म्हणून कृपाचार्यांचा उल्लेख केला जातो. फक्त ते साक्षीदारच ठरले, कोणताही ठाम निर्णय ते घेऊ शकले नाही आणि त्याप्रमाणे ते वागूही शकले नाही. म्हणून सर्व प्रसंगाचे घटनांचे साक्षीदार म्हणून कौरव कुलगुरू कृपाचार्य होते. पण नियतीचा खेळ थांबवण्याची शक्ती यांच्यापैकी कोणाकडेही नव्हती. ज्या वेळेला राजसूय यज्ञ कौरवांनी पांडवांनी केला, युधिष्ठिरांनी तो यज्ञ केला, त्यावेळेला त्यांनी यज्ञाच्या आमंत्रणासाठी नकुलाला पाठवलं. त्यांचं सगळं व्यवस्थित सर्वांना आदरपूर्वक बोलावणं हे सगळं नकुलाने केलं. त्याला हस्तिनापुराकडे पाठवलं तर भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर, ते सगळे चुलत बंधू, धृतराष्ट्र, दुर्योधन सगळ्यांना बोलवलेलं होतं, कारण आपल्या घरचाच हा यज्ञ आहे. अशा तऱ्हेची भावना ठेवून युधिष्ठिराने राजसूय यज्ञ केला. त्यावेळेला या सगळ्यांना बोलवलं होतं. आणि या वेळेला अत्यंत आदरपूर्वक असं कृपाचार्यांना सुद्धा बोलवलं होतं आणि त्यांच्यावर एक जोखमीचं काम देण्यात आलं होतं. म्हणजे कृपाचार्यांकडे सोनं, रत्न, हे सगळं भांडार, त्याच्या किल्ल्या त्यांच्याकडे दिल्या होत्या. त्याच्यावर देखरेख ठेवायला त्यांना सांगितली होती. आणि एवढंच नाही, हे का सांगितलं होतं तर जे जे विद्वान व्यक्ती येणार आहेत त्या विद्वान व्यक्तींचा यथायोग्य सत्कार, यथायोग्य दक्षिणा त्यांना समर्पित करायची, हे काम कृपाचार्यांचं होतं. एखाद्या व्यक्तीचा यथायोग्य सत्कार करणं, ती व्यक्ती किती विद्वान आहे याचा परिपूर्ण विचार, नीतीप्रमाणे विचार करून, पूर्णपणे निपक्षपातीपणे विचार करून त्या व्यक्तीला ती दक्षिणा प्रदान करणं योग्य ती, हे अत्यंत महत्वाचं काम यज्ञामध्ये असतं. सगळ्यांना व्यवस्थितपणे ते दक्षिणा मिळाली पाहिजे. त्यासाठी हे सोनं, रत्न, द्रव्य वगैरे असलेलं भांडार, त्याच्या किल्ल्या, त्या सगळ्या कृपाचार्यांकडे देण्यात आल्या. आणि हे नक्की होतं की ह्या कृपाचार्यांना सगळ्यांची माहिती होती. अनेक वर्ष या कुळामध्ये राहत असल्यामुळे त्यांना ती माहिती होती आणि ते यथायोग्य न्याय देऊ शकत होते. अर्थात धृतराष्ट्राच्या बाबतीत त्यांनी ते धाडस कधी केलं नाही, हे दुर्दैव आहे. पण इथे मात्र त्यांनी ते काम त्यांचं चोखपणे बजावलं. पुढे कपटद्यूताची जी गोष्ट घडली, शकुनी मामा वगैरे आपल्याला माहितीये, त्याचा आत्मविश्वास एवढा दृढ होता की ते फासे टाकताना तो नेहमी म्हणायचा, मया जितम, मया जितम, आणि खरंच तो जिंकायचा. ती कपट नीतीच होती, कपटद्यूतच त्याला म्हटलं जातं. आणि त्याच्या मनासारखे फासे पडायचे. आणि मग ती सगळी कथा आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि या द्रौपदीचं पुढे तिला त्या सभागृहात ज्या वेळेला आणली जाते त्यावेळेला एक प्रचंड कोलाहल तिथे माजला होता. पण भीष्म, द्रोण, कृपाचार्य हे शांतपणे बसले होते. हे सगळं पाहताना आतून त्यांना खूप त्रास होत होता आणि अस्वस्थ झालेले होते, लज्जित झालेले होते. पण तरी सुद्धा भीष्म, द्रोण आणि कृपाचार्य यांनी फक्त
शांतम पापम शांतम पापम, हे सगळं पाप आहे असं करू नका, असं फक्त सांगितलं. हे शांतम पापम शांतम पापम असे उद्गार त्यांनी तिथे काढलेले. म्हणजे स्वतः तिथे काहीच केलं नाही. हा सुद्धा त्यांचा एक प्रकारचा, त्या पदावर असून सुद्धा त्या पदाचा उपयोग करता येऊ नये यासारखं दुर्दैव त्यांच्या हातून घडलं असं म्हणायला लागेल. ही कदाचित नीतीची गोष्ट असेल, नियतीची गोष्ट असेल. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये धृतराष्ट्राचं किंवा त्याच्या पुत्राचं म्हणूया दुर्योधनाचं, एक, कारण तोच सगळं बघत होता, दुर्योधनाचं एकछत्री राज्य सुरू झालं. पांडवांना वनवासात पाठवलं. आणि त्यावेळेला ही जी सभा झाली, त्या सभेमध्ये नारद महर्षी, राजसूय यज्ञाच्या वेळेलाही नारद महर्षी आलेले होते. त्यावेळेला त्यांनी म्हटलं की त्या सभेमध्ये त्यांचं ज्या वेळेला आगमन झालं त्यावेळेला त्यांनी म्हटलं, आपल्या गंभीर वाणीमध्ये त्यांनी सांगितलं, दुर्योधनाच्या घोर अपराधामुळे, भीम अर्जुन यांच्या अतुल सामर्थ्यामुळे आजपासून 14व्या वर्षी कौरवांचा नाश होणार आहे. हे विलक्षण ब्राह्म तेजाने असं तळपणारं शब्द, वाक्य देवर्षी नारदांनी काढलं आणि ते तिथून गुप्त होऊन अंतरिक्षात निघून गेले. दुर्योधन कमालीचा अस्वस्थ झाला, पण कौरवांचा नाश होणार आहे असं त्यांनी म्हटल्यामुळे तो अस्वस्थ झाला. पण आज ना उद्या तो त्यातनंही सावरला आणि त्यातनं सावरून तो म्हणला, आज ना उद्या युद्ध हे होणारच आहे आणि मी क्षत्रिय आहे, त्यामुळे युद्ध करणं मला प्राप्त आहे. पण तो आज ना उद्या युद्ध होणारच आहे. त्यावेळेला हे आचार्य द्रोण, हा त्यांचा मुलगा वीरश्रेष्ठ अश्वत्थामा, कृपाचार्य, आचार्य कुलगुरू जे आपले आहेत, अत्यंत रणकुशल आहेत, युद्धशास्त्र निपुण आहेत, हे कुलगुरू कृपाचार्य, हे सगळे आपले आश्रित आहेत, आपल्याशी कृतज्ञतापूर्वक वागतायत, हे नेहमी आपल्या बाजूने काही गैर असेल तर गप्प बसतायत आणि बाकीच्या वेळेला आपल्याला मदत करतायत योग्य ठिकाणी. युद्धात तर ते नक्की आपल्याला मदत करतील आणि आपल्याला निरपेक्षपणे वाचवतील यात शंका नाही, किंबहुना ते आपल्याला विजय मिळवून देतील. ही गोष्ट धृतराष्ट्रांनी आणि दुर्योधनाने आपल्या मनाशी पक्की केलेली आहे. ते आपले आश्रित आहेत आणि नीतीने वागणारे आहेत, त्यामुळे कृतज्ञतापूर्वक ते आपलीच बाजू घेतील यात शंका नाही असं त्यांना वाटलं. पुढे विराट नगरीमधून पांडवांचं ते वर्ष, अज्ञातवासाचं वर्ष वगैरे संपून ते परत आले होते. अशा वेळेला ते अज्ञातवासाचं वर्ष संपत आलं होतं. तर ते झालं की ते परत येतील ना, आणि योग्य वेळेला इथेच जर पांडवांना आपण ओळखलं तर पुन्हा त्यांना 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागेल. तेव्हा त्यांना कसं ओळखता येईल याची चर्चा सुरू झाली. आणि त्याचा, ही सत्ता उपभोगण्यासाठी सगळं चाललेलं होतं आणि आता त्यासाठी त्यांना शोधून काढणं गरजेचं होतं. हे शोधून काढण्याच्या वेळेचा प्रस्ताव जो आहे तो दुर्योधनाने सभेमध्ये मांडला. भीष्माचार्य, द्रोणाचार्य यांनी आपलं मत मांडली. कृपाचार्यांच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट अशी होती की भीष्मांना ते मानत होते. भीष्मांबरोबर त्यांनी म्हणजे पितामह भीष्म, त्यांच्याबरोबर त्यांनी बराच काळ तिथे व्यतीत केलेला होता आणि तेही कौरव कुळाचे होते, त्यामुळे त्यांच्याबद्दल एक आदर होता. त्यामुळे भीष्माचार्यांच्या बोलण्याला त्यांनी नेहमी दुजोरा दिलेला आहे, प्रत्येक वेळेला त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. आता ही सगळी जेव्हा चर्चा त्या सभेमध्ये चालली होती की ह्या सगळ्यांना ओळखलं पाहिजे आणि शोधून काढलं पाहिजे म्हणजे त्यांना पुन्हा वनवासात टाकता येईल. पण खरं म्हणजे हे यांना मान्य नव्हतं. पण पांडवांच्या बाबतीमध्ये त्यांना जास्त प्रेम होते आपल्याला लक्षात येतं. नीतीने वागणारे, कृतज्ञतापूर्वक मदत करणारे, योग्य तो हिताचा सल्ला देणारे, अत्यंत तोलून मापून बोलणारे. दुर्योधनाला व्यवस्थित नीतीचा सल्ला देणारे कृपाचार्य होते, पण सल्ला देताना हे माझं मत आहे, तुला जे योग्य वाटेल ते तू कर, असं वाक्य त्यांचं कायम पुढे असायचं. इथे सल्ला देताना किंवा इथे सल्ला मसलत चालली होती त्यावेळेला त्यांनी भीष्मांना, म्हणजे भीष्म म्हणतायत त्याला दुजोरा दिला, पण ते स्वतः जे बोलले ते मात्र अत्यंत सुंदर रीतीने बोललेले आहेत.
ही वाक्य आपल्याला महाभारतामध्ये पाहायला मिळतात. ते म्हणाले, पांडवांचं बोलणं धर्म आणि अर्थ या पुरुषार्थाला अनुलक्षून आणि तत्वदृष्ट्या अत्यंत योग्य असतं. पांडवांची सध्याची स्थिती आणि त्यांचं निवासस्थान हे योग्य माणसाकडनं शोधून काढायला काही हरकत नाही. पण आत्ताच्या परिस्थितीत जे हिताचं वागणं असेल तसं करावं. म्हणजे ते शोधून काढावं का नाही काढावं, कोणत्या ह्याच्यात हित आहे हे तू ठरव, आणि त्याप्रमाणे मी तुला हिताच्या गोष्टी सांगेन. पण तरी सुद्धा काय करायचं ते योग्य ते तू ठरव. आपल्या अटी पूर्ण केल्यानंतर होणारे पांडव, समजा आपण त्यांना ओळखू शकलो नाही आणि पांडव इथे परत आले, तर आपल्या अटी पूर्ण केल्यानंतर प्रगट होणारे पांडव हे पूर्वीपेक्षा जास्त प्रयत्नशील आणि तयार योद्धे असतील. त्याकरता आधी आपलं सैन्य, आपली संपत्ती, आपली कार्यपद्धती कशी असायला हवी हे ठरवायला हवं. योग्य वेळ आली की त्यांच्याशी युद्ध करायचं का समेट करायचा हे परिस्थिती पाहून ठरवता येईल. योग्य निर्णय कुठेही दिलेला नाही. असं करता येईल, तसं करता येईल. अत्यंत संयमाने विचारपूर्वक हिताच्या गोष्टी सांगणारे असे कृपाचार्य होते. पण धृतराष्ट्र आणि दुर्योधन अशा अविचारी माणसाकडे त्यांची बांधिलकी बांधली गेली होती. हे त्यांचं दुर्दैव आहे. अज्ञातवासाचं वर्ष संपलं, किती महिने उरलेत वगैरे हे सगळं शोधून काढायचं काम भीष्माचार्यांनी व्यवस्थितपणे केलं. आणि पांडववीर अर्जुन हे सगळं करून परिपूर्ण करून येईल, त्यावेळेला युद्धासाठी येईल हे निश्चित आहे असं मत भीष्माचार्यांनी व्यक्त केलं. आणि त्याप्रमाणेच घडलं. अज्ञातवास संपल्यानंतर अर्जुन युद्धासाठी विराट पुत्रांसह तिथे आला. भीष्माचार्यांनी युद्धासाठी व्यूहरचना पण केली. युद्धामध्ये कर्ण, अश्वत्थामा, कृपाचार्य, द्रोणाचार्य सर्वांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. वीर श्रेष्ठ अर्जुनाच्या दिव्यास्त्रांकडे कुणाचंही काहीही चाललं नाही. त्यावेळी चिरंजीव अश्वत्थामा आणि चिरंजीव कृपाचार्य आणि अर्जुन यांच्यातलं युद्ध प्रचंड रंगलं. खरं म्हणजे अवध्य असे कृपाचार्य आणि वीर अर्जुन यांच्यातलं युद्ध जास्त रंगलं. मध्ये अश्वत्थामाही निघून गेला. भीष्माचार्यांनी व्यूहरचना केली. कौरवांचं अफाट सैन्य होतं आणि या अर्जुनाचं सारथ्य विराट पुत्राला करायला दिलेलं होतं. आता हे सगळं चालू असताना, हे युद्ध चालू असताना अर्जुनाने त्या विराट पुत्राला सांगितलं, अरे ज्याच्या ध्वजावरती सुवर्णाची यज्ञवेदी आहे, ती यज्ञवेदी जिथे शोभून दिसते आणि अत्यंत पराक्रमी असणारे असे जे कृपाचार्य आहेत, ते माझे कुलगुरू आहेत, गुरु आहेत. त्यांची मी पूजा करतो. आणि पूजा करतो म्हणजे त्यांना मान सन्मान देतो. युद्ध करायचं असेल तर पहिल्यांदा त्यांचा आशीर्वाद घ्यायला हवा. कुठलेही भय नसलेल्या विराट पुरुषांनी आपला रथ कृपाचार्यांच्या रथापाशी नेला. बलशाली अशा वीरश्रेष्ठ अर्जुनाने कृपाचार्यांप्रमोर तो आला. त्यांनी नतमस्तक झाला, कृपाचार्यांना वंदन केलं आणि कृपाचार्यांना वंदन करून यशस्वी भव हा आशीर्वाद त्यांच्याकडनं घेतला. आणि मग देवदत्त नावाचा शंख पुकारला. अत्यंत घनघोर अशा युद्धाला आव्हान देणारा हा शंखनाद ऐकल्यानंतर मात्र कृपाचार्यांच्या मनामध्ये युद्ध भावना जागृत झाली. शक्ती आणि पराक्रम यांनी अत्यंत परिपूर्ण असलेले आणि शस्त्रविद्येने प्रवीण असलेले, युद्धामध्ये महापराक्रमी असलेले असे कृपाचार्य ते सुद्धा युद्धाला तयार झाले. अत्यंत पराक्रमी होते. दोन्हीकडनं जबरदस्त शंखनाद झाल्यानंतर धनुष्याचा चणत्कार ऐकू येऊ लागला. आणि मग कृपाचार्यांनी तीक्ष्ण मर्मभेदक असे 10 बाण अर्जुनावरती सोडले आणि अर्जुनाला घायाळ केलं. अर्जुनाने सुद्धा आपल्या शस्त्रविद्येने त्यांच्यावरती बाणांचं छत तयार केलं. त्यांनी कुठेही त्यांच्यावरती बाण सोडला नाही. आपले गुरु हे लक्षात ठेवलं होतं. आणि त्यामुळे त्यांनी बाणांचं पूर्ण छत करून भीष्माचार्यांना झाकून, कृपाचार्यांना झाकून टाकलं होतं. अशा तऱ्हेने त्यांच्यामध्ये युद्ध झालं. अर्जुनाने 3 बाणाने कृपाचार्यांचा रथदंड मोडून टाकला आणि कृपाचार्यांच्या रथाचा आसही मोडून टाकला.
कुलगुरू कृपाचार्य आपल्या या शिष्याच्या पराक्रमाने मनोमन आनंदित झाले. नंतर त्यांनी हातामध्ये गदा घेतली आणि ती अर्जुनावरती त्वरेने फेकली. असं सगळ्यांनी सारथ्य करणारा जो विराट होता त्यांनी ते सारथ्य करीत रथ वळवला आणि या सगळ्या प्रकारामध्ये कौरव जे होते ते निष्प्रभ झाले होते. त्यांना वाटलं की कृपाचार्यांना आता धोका आहे की काय अर्जुनाकडनं, म्हणून त्यांनी कृपाचार्यांना ओढून आपल्या रथात बसवलं आणि धनंजयापासून म्हणजे कुंतीपुत्र धनंजयापासून दूर नेलं. महाभारतीय युद्धाच्या वेळेला श्रीकृष्णाने शिष्टाई केली ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण युद्ध अटळ आहे हे नक्की ठरलं आणि युद्ध अटळ होणं हीच खरी कृष्णाची नीती होती. त्यामुळे त्यावेळेला दुर्योधनाने सुईच्या आग्रावर राहील एवढी भूमी सुद्धा आम्ही पांडवांना देणार नाही असं सांगितलं. त्यावेळेला युद्ध टाळणं फक्त तुझ्याच हातात आहे, दुर्योधनाच्याच हातात आहे असं पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कुलगुरू कृपाचार्य सगळ्यांनी सांगितलं. अरे ते चुलत बंधू आहेत, त्यांना जर समजावलं तर ते नाही म्हणणार नाही. ते धृतराष्ट्राचं 100% ऐकतील आणि धृतराष्ट्र कृष्णाचं नक्की ऐकेल, कृष्णाचं पांडव नक्की ऐकतील. या पद्धतीने आपल्याला त्यांच्यापर्यंत जाता येईल. पण कशाचाही उपयोग झाला नाही. युद्ध अटळच झालं. कुरुक्षेत्रावरती रणवाद्य वाजू लागली आणि लढायला प्रारंभ झाला. तेव्हा अर्जुनाने दोन्ही सैन्याचं अवलोकन करण्याकरता आपला रथ मध्ये न्यायला श्रीकृष्णाला सांगितलं. श्रीकृष्णाने त्याचं सारथ्य केलं. ह्या सगळ्या गोष्टी आपण भगवद्गीतेमध्ये राहिलेल्या आहेत. हे दोन्ही सैन्य दळ युद्धासाठी तयार असताना युधिष्ठिराने म्हणजे अर्जुन त्याला विषाद निर्माण झाला, हातपाय त्याचे गळून गेले वगैरे असं वर्णन केलं जातं. पण इथे युधिष्ठिर जो होता त्यांनी आपलं चिलखत काढलं, धनुष्य खाली ठेवला आणि रथातून उतरून पितामह भीष्माचार्यांना पहिल्यांदा विनम्रपणे वंदन केलं आणि सद्गतीत होऊन भीष्माचार्य त्याला म्हणाले, युधिष्ठिरा तुझा पक्ष सत्याचा आहे आणि सत्याचाच राहील आणि सत्याचाच विजय होतो. त्यावेळी जे त्यांना दुःख झालं तेच दुःख खरं म्हणजे द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना, सत्वशील मंडळींना, नीतीने चालणाऱ्या मंडळींना झालेलं होतं. इथे कृपाचार्यांना जेव्हा तो नमस्कार करायला आला, वंदन करायला आला युधिष्ठिर, त्यावेळेला ते म्हणाले, युधिष्ठिरा तू युद्ध कर. कृपाचार्यांनी फार छान उत्तर त्याला आशीर्वाद दिला की तू युद्ध कर, विजयी तर तूच होशील. तुझी प्रत्येक इच्छा रणभूमीवरती पूर्ण होईल. पण काय आहे, आम्ही सगळे अर्थसत्तेला बांधील झालेलो आहोत आणि अर्थसत्ता माणसाला दास करते आणि ती ती कोणाचा दास होत नाही, पण ती माणसाला दास करते. एखाद्याला भरपूर द्रव्य दिलं की तो तिचा दास होऊन जातो. ही गोष्ट सत्य आहे. मी कौरवांकडून, कौरव पक्षाकडून अर्थसत्तेने बांधला गेलेलो आहे. मी फक्त तुला आशीर्वाद देऊ शकतो आणि ते मात्र मी मनापासून देतो. एक गुरु म्हणून तुला आशीर्वाद देतोय आणि धृतराष्ट्रांच्या पुत्रांनी माझं भरण पोषण केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांच्या बाजूनी आणि तुझ्या विरुद्ध अनिच्छेने लढणार आहे. हे तू जरा समजून घे आणि तू समजून घेण्याची तुझी मनोवृत्ती चांगली आहे याची मला कल्पना आहे. आणि असं म्हणून त्यांनी युधिष्ठिराला आशीर्वाद सुद्धा दिले आणि कृपाचार्यांनी युधिष्ठिराला आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगितली की स्वेच्छामरणी भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य हे जर खरं म्हटलं तर हे अमर नाहीत. केव्हा ना केव्हा तरी त्यांचा मृत्यू नक्की होईल, पण ते युद्धामध्ये मारले जाऊ शकतात. पण मी मात्र अवध्य आहे, मी चिरंजीव आहे. पण मी मात्र युद्ध तुझाच व्हावा हीच विजयाची आकांक्षा करत, कामना करत तिथे युद्ध करत राहील. महाभारतातील अंतिम युद्ध जेव्हा घनघोर युद्ध झालं त्याचं वर्णन करणं खूप अवघड आहे. पांडव राज जो धर्मराज ज्याला म्हटलं जातो तो जवळजवळ मृत्यूचा जबडा पसरून साक्षात पाहाप्रमाणे कौरवांची हत्या करत होता. आता हळूहळू युद्ध घनघोर होऊ लागलं. सगळ्यांचं हे युद्ध होत असताना दुसरी एक घटना घडली, तीही आपल्या सर्वांना माहिती आहे की या चेकितानाशी घनघोर युद्ध झालं. कृपाचार्य आणि यादववीर चेकितान याचं युद्ध झालं आणि
चेकितानाच्या रथाच्या घोड्यांना कृपाचार्यांनी मारून टाकले. हे झाल्यानंतर चेकितान खड्ग उपसून तिथे उभा राहिला. पण यावेळी सुद्धा कृपाचार्यांनी समोरचा जर नीतीने खेळतोय तर आपल्यालाही नीतीने खेळायला हवं, या उदार मनाने त्यांनी आपलं धनुष्य टाकलं आणि त्याच्याप्रमाणे हातात धारण केलं आणि ते खड्ग युद्ध सुद्धा दोघांचं खूप रंगलं. अशी कथा महाभारतात सांगितली जाते. पुढे शिखंडीची कथा आपल्याला सगळ्यांना माहितीये. अर्जुनाने अनेक बाण सोडले, मग त्या भीष्मांचा देह छिन्न विछिन्न झाला आणि त्यांचं उत्तरायण सुरू झालं आणि ते शरशय्येवरती पडले. असं हे सगळं झाल्यानंतर जे म्हणजे भीष्माचार्य गेल्यानंतर त्यांच्या सैन्यामध्ये एक प्रकारचं कौरव सैन्यामध्ये दुःखाची कळा म्हणजे निर्माण झाली. सगळेजण थोडेसे घाबरून गेले की आता भीष्माचार्यांसारखा योद्धा जिथे पडला तिथे आता काय होणार, असं त्यांना वाटायला लागलं. सगळं नीती नियम विसरून सगळ्यांनी युद्ध करायचं ठरवलं. पण त्यावेळेला कृपाचार्य सुद्धा तेवढेच दुःखी झाले होते, तर त्यांनी जास्तीत जास्त कौरव सेनेला बळ देण्याचा प्रयत्न केला. अंगराज कर्ण दुर्योधनाच्या सांगण्यावरून युद्धभूमीवर उतरला. त्यावेळेला म्हणजे दुर्योधनाने सांगितलं, आता मात्र कर्णा तुला यायलाच हवं भूमीवरती. इतक्या वेळ त्याला थांबवून धरलं होतं, पण अर्जुनाचा नाश करायचा हे ठरलेलं होतं आणि ते अर्जुनाचा नाश कर्णाच्या हातूनच व्हायला पाहिजे. कारण इंद्राने निर्मिलेली जी वास्तवी शक्ती होती ती शक्ती कर्णाकडे होती. कर्णाने कवच कुंडल वगैरे देऊन टाकली होती वगैरे, या कथा ह्याच्या पूर्वी घडून गेलेल्या आहेत. पण तरी सुद्धा वास्तविक शक्ती त्याच्याकडे त्यांनी ठेवली होती, ती अर्जुनाला मारण्यासाठी त्यांनी ठेवली होती. त्यामुळे ती कधीच वाया जाणार नाही याच्याबद्दल या सगळ्यांना खात्री होती. आता अंगराज कर्णाला दुर्योधनाने युद्धामध्ये उतरवलं आणि त्यावेळेला कर्णाने मोठ्या अभिमानाने सांगितलं की हे राजा, तुला प्रिय असणारी जी गोष्ट आहे ती करण्यासाठी मी इथे उतरलेलो आहे. आणि अर्जुन जो सर्व पांडवांमध्ये श्रेष्ठ आहे त्याच्यावर ही विद्या मी सोडणार आहे आणि आता अर्जुनाचा नाश अटळ आहे. अंगराज कर्ण खूप मोठ्या उत्साहाने आणि मोठ्याने बोलत होता आणि हा सगळा संवाद ज्या वेळेला त्यांनी ऐकला, कृपाचार्यांनी ऐकला, त्यावेळे कृपाचार्य आणि कर्ण या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. महाबाहू असे असलेले कृपाचार्य यांनी हसत हसत त्याला म्हटलं, अरे तुझ्या केवळ बोलण्याने आणि तुझ्या वल्गनांनी जर एखादं कार्य घडलं असतं तर तुझ्याकडच्या तुझ्यासारखा रक्षण करतात त्या दृष्टिकोनातनं कार्य करत असता तर कुरुक्षेत्रावरती निश्चित विजय आपला झाला असता. पण तू नुसता बडबड्या आहेस, तुझ्या हातून काहीही होणार नाही. राजा दुर्योधनाजवळ तू अनेक प्रकारे वल्गना करतोयस पण त्याच्या लक्षात येत नाही. तुझा कोणताही पराक्रम आतापर्यंत दिसलाच नाही. पांडवांबरोबरच्या प्रत्येक युद्धामध्ये वेळोवेळी तू हरलेलाच आहेस. अर्जुनाला जिंकणं किंवा पराभूत करणं तुला कधीच शक्य झालं नाही. आणि कृष्णाचं सहाय्य ज्याला लाभलंय त्या पांडवांचा तू पराभव करणार, त्यांना तू जिंकणार. वायफळ बडबड करू नको, प्रत्यक्ष युद्ध करून कृती करून दाखव. काहीही न बोलता पराक्रम करून दाखवणं हे सत्वशील योद्धा व्यक्तीचं व्रत असतं. कृपाचार्यांचं आचरण त्याप्रमाणे होतं. न बोलता परिपूर्णरित्या आपला परिक्रम दाखवणं, पराक्रम दाखवणं, युद्ध कौशल्य दाखवणं, सत्वशील व्यक्तीप्रमाणे राहणं आणि युद्धनीतीप्रमाणे आचरण करणं हे सर्व कृपाचार्यांना येत होतं. पण अर्जुनाच्या विरुद्ध या कर्णाच्या वल्गना ऐकून त्यांना भयंकर त्रास झाला आणि त्यांचं सगळं हे बोलणं ऐकून कर्णही त्यांच्यावरती चिडला आणि म्हणाला, बघाच तुम्ही आता पांडवांचा, त्यांच्या अनुयायांचा, ते तर सुद्धा कृष्णाचा सुद्धा संहार करून दाखवेल आणि ही निष्कंटक पृथ्वी दुर्योधनाला अर्पण करीन, त्याला त्याचा राजा करून दाखवेल. हे सगळं चाललेलं असताना त्यावेळेला ते म्हणतात, तुझी ही बडबड थांबव, ती मला कधीच पटणार नाही. पांडवांची सैन्याची जी गोष्ट आहे ती दूर ठेव, पण जिथे अर्जुन आणि श्रीकृष्ण एकत्र आहेत त्या ठिकाणी कोणाचाही विजय होऊ शकत नाही. हे काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे हे कधीच शक्य नाही असं म्हणून हे सगळं चालू असताना दुर्योधन तिथे आला आणि तो म्हणाला, एवढं मोठं युद्ध चाललंय
तेव्हा आपल्या सैन्यामध्ये फाटाफूट झालेली योग्य नाही. आणि दुर्योधनाने कर्णाला काहीच समजावलं नाही. पण कृपाचार्यांना मात्र त्याने अडवलं. आणि तो म्हणाला, या ह्याच्यामध्ये तुम्ही अजिबात लक्ष घालू नका. आता कर्ण बघा कसा खेळतोय ते. आचार्य श्रेष्ठ कृपाचार्य तुम्ही जे आहेत, तुम्ही आचार्य श्रेष्ठ आहात, तुम्ही कर्णाला माफ करून टाका. हे बोलणं दुर्योधनाचं ऐकल्याबरोबर ते तिथेच थांबले. आणि दोघांना खरं म्हणजे प्रचंड राग आलेला होता. अश्वत्थामाही तिथे होता, त्यालाही राग आला होता. हे दुर्योधनाचं बोलणं ऐकून कृपाचार्यांनी कर्णाला माफ केलं, क्षमा करून. आणि मग पण जाता जाता ते सांगून गेले, अर्जुन तुझ्या पराकाष्ठेचा तुझा जो अहंकार आहे ना, त्या अहंकाराचा 100% नाश करेल, हे लक्षात ठेव. किंबहुना ही शापवाणी असल्यासारखंच झालं. आणि कृपाचार्य पुन्हा रणभूमीकडे आपलं कर्तव्य बजावायला गेले. पण इथे मात्र श्रीकृष्णाने वेगळीच खेळी खेळली आणि भीमपुत्र घटोत्कच याला तिथे पाठवलं. आणि कर्णाचं आणि भीमपुत्र घटोत्कच यांचं प्रचंड असं युद्ध झालं. आणि कौरव सैन्याला पूर्ण त्यांनी सळोकापळो करून सोडलं. त्यावेळी दुर्योधनाच्या आज्ञेखातर, म्हणजे दुर्योधनाला असं वाटलं की आता हे सगळं सैन्याचा नाश व्हायला लागलाय, इथेच युद्ध संपून आपलं सगळ्याचा पराजय होईल, अर्जुन तसाच आहे अजून, हे सगळं त्याला कळत होतं. तर तो म्हणला, आत्ता या घटोत्कचाला मारणं महत्वाचं आहे. तुझी ती वासुकी विद्या एक उरली आहे ना, ती त्याच्यावर टाकून दे, इंद्राचं नंतर बघता येईल. हीच खरी म्हणजे श्रीकृष्णाची युद्धनीती होती. आणि ते शस्त्र त्यांनी केवळ दुर्योधनाची आज्ञा, माझी आज्ञा आहे, तो म्हणतो अरे हे अर्जुनासाठी ठेवलंय, तो म्हणतो माझी आज्ञा आहे, माझी आज्ञा प्रमाण मांडलं पाहिजे कारण मी राजा आहे, असं म्हणून ती विद्या त्यांनी त्याच्यावरती वापरली, घटोत्कचावरती वापरली. आणि कृपाचार्य म्हणाले तसंच झालं. महायुद्धामध्ये द्रोणाचार्यांचाही वध झाला. ही कथा आपल्याला अश्वत्थाम्याच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलेली आहे. हे सगळं झाल्यानंतर जे द्रोणाचार्यांचा वध झाला, त्यांच्या मृत्यूची बातमी देणं दुर्योधनाला शक्य झालं नाही. अश्वत्थाम्याला ती बातमी तो सांगूच शकला नाही. त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते. आणि कुणाचा तरी मृत्यू झाला एवढं मात्र त्यात अश्वत्थाम्याला कळलं. पण अश्वत्थाम्याला समजावायचं काम कृपाचार्यांनाच करायला सांगितलं. 1-2 मिनिटं. अश्वत्थामाची म्हणजे जी अवस्था होती द्रोणाचार्य गेल्यानंतर, त्याची काय अवस्था होईल याची कल्पना सुद्धा दुर्योधन करू शकणार नव्हता. त्यामुळे त्यांनी हे सगळं काम कृपाचार्यांकडेच दिलं. कारण कृपाचार्य हे त्याचे मामा होते अश्वत्थाम्याचे. त्यांना समजवायचं काम त्यांनी केलं. आणि त्यावेळेला अश्वत्थामा भयंकर क्रोधित झालेला आहे. त्याला थांबवणं अवघड होतं. त्याच्याकडचं नारायणास्त्र त्यांनी नंतर युद्धामध्ये तिथे सोडलेलं आहे. हे सगळं कथा आपल्या अश्वत्थाम्याच्या ह्याच्यामध्ये पाहून झालेले आहे. पण सांगण्याचं तात्पर्य असं, दुर्योधनाचा एवढा मित्र असून सुद्धा अश्वत्थाम्याला समजावण्याचं काम कृपाचार्यांनीच केलेलं आहे. 16 दिवस होऊन ते नारायणास्त्र सुद्धा आपल्याला माहितीये की निष्प्रभ झालं. हे सगळं होऊन 16 दिवस झाले. युद्धामध्ये पांडव सुरक्षितच होते. गुरु द्रोणाचार्य, कर्ण, जयद्रथ, युद्ध कौशल्यामध्ये अत्यंत प्रवीण असणारे दुर्योधनाचे चुलत बंधू, त्याचे बाकीचे बंधू, त्याचा पुत्र लक्ष्मण, सगळेजण मारले गेले. आणि नंतर गदायुद्धामध्ये आपण बघितलं तर गदायुद्धामध्ये सुद्धा भीमाचा जवळजवळ दोन्ही पायावरती त्याच्या हनुमंत भीमाच्या दोन्ही पायावरती, मांड्यांवरती यांनी गदा मारली होती. भीमानी गदा मारली होती आणि तोही जवळजवळ मरण क्षणाला चिकटलेला होता. अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो रणांगणामध्ये पडलेला होता. युद्धातून पळून जाणं हे क्षत्रियांसाठी वाईट आहे.
याच्याबद्दल त्यालाही माहिती होती. तिथे तो त्या पद्धतीने पडून होता, म्हणजे त्याचे दोन्ही पाय, त्याला उभं राहता येत नव्हतं. धर्म ह्याच्या दुर्योधनाला ते युद्ध, गदायुद्ध त्या दोघांमध्ये झालं होतं. आणि तिथे येऊन कृपाचार्य तिथे आले आणि त्यांनी त्याला खूप समजवायचा प्रयत्न केला की ज्याचा आधार घेऊन क्षत्रिय जन सिद्ध होतात आणि युद्ध धर्माशिवाय दुसरा कुठलाही मोठा धर्म क्षत्रियांसाठी नाही, तो त्यांच्यासाठी म्हणजे कल्याणकारकच आहे. मग भले त्या युद्धामध्ये त्याला शत्रूला मारणं असू दे किंवा शत्रूच्या हातून स्वतःला मरण असू दे, पण युद्धातून पळून जाणं हे क्षत्रियासाठी मोठं पाप आहे. हा युद्ध धर्माचा आश्रय घेऊन तू युद्ध कर. हे सर्व वीर श्रेष्ठ पांडव जे आहेत ते त्याचा आश्रय घेऊन राहिलेले आहेत, म्हणून ते जिवंत आहेत. अर्जुन अस्त्रशस्त्र विद्येमध्ये कुशल आहे, आता कर्णही राहिलेला नाही. अजूनही तुझं जीवन धोक्यामध्ये आहे. राजा युधिष्ठिर म्हणजे धर्मराज हा धर्माने वागणारा आहे, तो दयाळू आहे. तो राजा धृतराष्ट्र आणि श्रीकृष्ण यांच्या सांगण्यावरून तुला राज्याचा राजा सुद्धा करू शकतो. हे तू लक्षात ठेव. धृतराष्ट्राचं वचन हे पांडव कधीही टाळणार नाही आणि त्यामुळे अजूनही संधी करणं तुला शक्य आहे. ते संधी करणं तुझ्याकरता हितकारक आहे. काय करायचं ते तू ठरव. त्यावेळीही हितकारक वचन आहे, सुसंगत आहे, मला पटलंय, हे तुम्ही मला सांगितलंय, पण मी त्याप्रमाणे वागणार नाही, ते मला स्वीकारार्ह नाही, असं त्यांनी सांगितलं. आता कृपाचार्यांची त्यांनी सेनापती म्हणून तिथे दुर्योधनाने त्यांना सेनापती म्हणून केलं आणि त्यांच्याबरोबर युद्ध सुरू झालं. हे युद्ध रणक्षेत्रावरती युद्ध कौशल्य आपल्याला दाखवत कृपाचार्याने कर्तव्य म्हणून केवळ ते युद्ध करत होते. आणि त्यावेळेला पुढे युद्ध करताना द्रौपदीच्या 5 पांडवांवर, म्हणजे द्रौपदीचे जे 5 पुत्र होते, पुढची पांडव पिढी होती, त्या 5 छोट्या छोट्या पांडवांबरोबर हेही वीरश्रेष्ठ होते, युद्ध कर्मामध्ये प्रसिद्ध होते, क्षत्रिय धर्माचं पालन करून ते युद्ध करत होते. असे हे पांचालीचे म्हणजे द्रौपदीचे 5 पुत्र, त्यांच्याशी युद्ध करण्याची वेळ कृपाचार्यांना आली. पण मनोमन त्यांनी रणांगणामध्ये सुद्धा त्यांचं कौतुक केलं आणि त्यांना आशीर्वाद दिले. ह्या सगळ्या सेनेचा संहार झाल्यानंतर आणि स्वतः तिथे पडल्यानंतर, ज्या वेळेला हे सगळं रक्ताच्या थारोळ्यामध्ये मरणासन्न अवस्थेमध्ये दुर्योधन पडला होता, त्यावेळेला कृपाचार्य आणि अश्वत्थामा तिथे आले. आणि तिथे आल्यानंतर आता मात्र युद्ध करणं म्हणजे मनानेच तयारी नाही, अशा तऱ्हेने कृपाचार्यांची अवस्था झाली होती. आणि त्यावेळेला अश्वत्थाम्याने मात्र दुर्योधनाला धीर दिला आणि तो म्हणला, आज जेवढा मी माझ्या पित्याच्या वधाने संतप्त झालो होतो, तेवढा आज मी त्याच्यापेक्षा जास्त तुझ्या वधाने मी आता संतप्त झालेलो आहे. त्यामुळे हे सगळं वचन ऐकून जो मरणासन्न स्थितीमध्ये दुर्योधन पडला होता, त्यांना सांगितलं, मी या सगळ्यांचा कृष्णा सकट या 5ही पांडवांचा नाश करेन आणि तुला या सगळ्यांचा निर्वंश झालेला दाखवेल. आणि त्यावेळेस सुद्धा दुर्योधनाच्या चेहऱ्यावरती हास्य उमटलं आणि त्यांनी असं सांगितलं की आता कृपाचार्य, तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही अश्वत्थाम्याला सेनापती पद द्या. आणि त्यावेळेला सेनापती पद अश्वत्थाम्याकडे गेलेलं आहे. पण त्याच्या डोक्यामध्ये पांडवांचेच विचार होते. ज्या वेळेला कृपाचार्य आणि कृतवर्मा यांना झोप लागली, हे युद्ध सुरू झालं. परिश्रमामुळे थकले होते, शरीर छिन्न बिछिन्न झालं होतं, अश्वत्थाम्याचा क्रोध वाढला होता आणि नंतर ह्यांना 5 पांडवांना ठार मारायचं, किंबहुना आधी त्यांचा निर्वंश करायचा, म्हणून जे छोटे द्रौपदीचे पुत्र आहेत ते झोपेत असताना त्यांना मारायचं, ही कपट बुद्धी अश्वत्थाम्यामध्ये निर्माण झाली. आणि त्यांनी तो सगळा भाग आपल्या मामांच्या कानावर घातला, म्हणजे कृपाचार्यांच्या कानावर घातला. खरं म्हणजे कृपाचार्यांना यातलं काहीच पटत नव्हतं आणि ते म्हणत होते, तू सुद्धा हा विचार करायला लागलाय. आपल्या भाच्याला त्यांनी त्यावेळेला समजवलेलं आहे की तू सुद्धा हा विचार करू नको रे, नीती न्यायाचं आचरण कर, तू ब्राह्मण पुत्र आहेस, याची त्यांना आठवण करून दिली. आणि आता युद्ध कौशल्य दाखवलेलं आहेस तू, त्यामुळे आता तू या भानगडीत पडून घेऊ नको.
नीतीचं आचरण कर, अन्यथा तुला स्वतःवरती तू अनर्थ ओढवून घेशील. हे सगळं जे दुर्योधन दृष्ट बुद्धीने वापरतोय, जी दुष्ट प्रवृत्ती आहे, ती त्याची वाईट प्रवृत्ती आहे. त्यामुळे त्याचा नाश कसा झालाय हे आपण पाहिलंय, त्याचा नाश होतोय हे आपण पाहतोय. आता नेमकं काय करावं या क्षणी हे मलाही सुचत नाहीये. किंकर्तव्य मूळ माझी बुद्धी झालेली आहे. पण तू या गोष्टी करू नकोस असं मला वाटतं. तर मला निर्णय घेता येत नाही. त्यावेळेला अश्वत्थामा बेभान झालेला होता. कोणताही निर्णय, नीतीचं आचरण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. आणि जाता जाता सुद्धा तो जेव्हा बाहेर पडला तेव्हाही कृपाचार्य त्याला म्हणले, अरे आपलं मन ताब्यात ठेव. उद्या तुला पश्चाताप करावा लागणार नाही. तू हे जे वागतोयस ते पापकर्म आहे. त्यासाठी ते पापकर्म न घडावं यासाठी तू तुझं मन ताब्यात ठेव. अशा सगळ्या गोष्टी त्याने सांगितल्या. पण काहीही उपयोग झाला नाही. आणि जे घडायचं ते घडलंच. पाचही द्रौपदीचे पुत्र जे होते त्यांची हत्या यांनी केली. आणि मग आपल्या दुर्योधनाला येऊन सांगितलं. आणि त्यावरती की हे हत्या मी केलेली आहे, तोही आनंद दुर्योधनाला झाला. आणि त्यावेळेला दुर्योधन म्हणाला की जे काम भीष्माचार्य, कर्ण आणि द्रोणाचार्य करू शकले नाहीत, अगदी कृपाचार्य सुद्धा करू शकले नाहीत, ते तुझ्या सहाय्याने त्यांनी केलं. म्हणजे कृपाचार्य तुझ्या सहाय्याला होते असा समज याचा दुर्योधनाचा होता. म्हणजे शेवटच्या क्षणी सुद्धा त्यांना जे समाधान प्राप्त होणार होतं की मी याच्यात नाहीये. मी त्याला समजवायचा प्रयत्न केला, पण इथे दुर्योधनाने प्राण सोडताना असं म्हटलं की हे अश्वत्थामेशी बोलताना की हे काम तू कृपाचार्य आणि कृतवर्मा यांच्या सहाय्याने केलं, म्हणून मला आनंद होतोय. असं म्हणून दुर्योधनाने प्राण सोडले. आपलं जीवनमूल्य कृतज्ञतापूर्वक राजा शंतनूच्या ठायी अर्पण करणारे कृपाचार्य अत्यंत सात्विक, पराक्रमी असे असले तरी सुद्धा कायम यश अपयश या हिंदोळ्यावर झुलणारे आणि अपयशच पदरी पडणारे असे हे कृपाचार्य, प्रत्येक वेळे अपयश पचवून पुढे पुन्हा युद्ध करणारे असे हे कृपाचार्य. शांतनू यांना मोठ्या प्रेमाने मायेने वाढवलं, म्हणून कायम त्यांच्याच कृपाछत्राखाली, त्यांच्या कृतज्ञतेखाली राहणारे असे हे कृपाचार्य. पण राजा शांतनूने त्यांना मोठ्या प्रेमाने वागवलं होतं. ते कृपाचार्य थेट कौरव पांडव यांच्यापासून राजा परीक्षित एवढ्या मोठ्या कालखंडापर्यंत कुरुकुळाचे कुलगुरू म्हणूनच राहिले. तसं त्यांची स्वामीनिष्ठा होती त्या कुला प्रित्यर्थ. पण कृतज्ञतेचं व्रत त्यांनी कायम सांभाळलं. यश अपयश पचवलं आणि आपल्या व्रताचरणाचा कुठेही भंग होऊन दिला नाही. अत्यंत विद्वान, तपाचरणी, युद्धकुशल कृपाचार्यांचा त्यांचा कृतज्ञतेपूर्वक व्रत सांभाळण्याचा, पण हे सगळं करून सुद्धा कायम अपयश पदरी घेणारे असे हे दुर्दैवीच म्हणावं लागेल असे हे कृपाचार्य. कृपाचार्यांच्या आपण असं म्हणतो कृतज्ञता जरूर असावी, पण ती सुद्धा योग्य व्यक्तीच्या ठिकाणी असावी, अन्यथा ला घातच होतो. हे म्हटलं तर चिरंजीव व्यक्तिमत्व आहे. आणि या प्रत्येक चिरंजीव व्यक्तिमत्वातनं आपल्याला वेगवेगळ्या कथा, सूचना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या सूचनांचा विचार आपण करून त्याप्रमाणे आपण चांगल्या बुद्धीने वागलो तर आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. म्हणून ह्या सप्त चिरंजीवांच्या कथा आजपर्यंत आपल्याला त्यांचं गुणवर्णनही सांगत आले, त्यांचे दोषही सांगत आले. उद्या आपण जे बघणार आहोत ते तेजस्वी परशुराम. हे तेजस्वी परशुराम बघण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.